वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा खांब नाथ बाबा आहे. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निरोपकार आहेत. नैवेद्य खाला नामदेव महाराज, पुढे नाही कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन लागले नामदेव महाराज, आणि कीर्तनात उभे राहिले औंढ्या नांगणातला मंदिरात फिरलं नामदेव महाराज. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नामदेव रायाने तीर्थयात्रा केल्यावर नामदेव रायाचं गंगा पूजनच देवाने घातलं. देवाने नामदेव रायाचं गंगा पूजनच देवाने घातलं. आणि सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग नामदेव महाराजांचा आहे. अभंगाला सुरुवात आता थोडा किचकट होता आहे, पीठ झाला एकदा घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. महिला पुरुष पटकन आहे. आजचा जो दिवस आहे, तुम्हाला एक खरं सांगू, हा महिना आहे ना, हा महिना माघ, हा महिना इतका सुंदर आहे. सगळे निम्मे काम याच महिन्यात झाले. ऐका, पहिल्या दिवशी प्रतिपदा आहे, दुसऱ्या दिवशी धर्मनाथाचा जन्म आहे. धर्मनाथ देश. चौथ्या दिवशी सृष्टीची निर्मिती करणारा ओंकार म्हणजे गणपती बाप्पाचा जन्म आहे. आणि उद्या पंचमीला उद्याच्या पंचमीला जगद्गुरु तुकोबारायाचा जन्म आहे. आज गणपतीचा जन्म आहे, उद्या गेलं बॉम्बाला तुकोबारायाचा जन्म आहे. आणि 5 दिवसाने तुकोबारायाला अनुग्रह आहे. माघ शुद्ध दशमी काय महिना आहे. आणि या महिन्यात अजून आहे का, या महिन्यात भीष्म द्वादशी आहे 31 तारखेला 30 तारखेला. आणि ह्या महिन्यात 1 तारखेला माहीतच नसेल भजनाला कोणाला, निवृत्तीनाथाचा जन्म आहे. ऐंशी टक्के महिलांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घटस्थापनेच्या दिवशी झाला. लवाड बोलू नका, इकीलाही माहित नाही. फक्त घट बसला, घट उठला, 9 किलो भगर गेली, 13 डझन केळं गेले, 14 किलो रताळा गेले. हिनं उपवास केला आणि यानं आमलेट खाला, संपली गत. माहित नाही अजून, भजनांनाच माहित नाही. तर तुकोबारायाचा आपलं माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे, माहितच नाही. आता पुढचं ऐकलं डोकं बंद होईल. कृष्णाच्या जन्माचं कीर्तन करायलाच माहित नाही. कृष्णाचा जन्म आणि माऊलीचा जन्म एका दिवशी आहे. म्हणून सगळे सप्तेतले भजनी मंडळ ध्यानात ठेवा. गोकुळ अष्टमीच्या सप्त्यांमध्ये गोपाल काला छापतो आणि कृष्ण जयंती छापतो आपण कृष्णाची. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म उत्सव शब्द छापायला पाहिजे. तुमचं काय मत? एकही सप्त्यामध्ये माऊलीचं नाव छापलं जात नाही. विश्वातलं पहिलं वैकुंठ गमन पुणे जिल्ह्यातलं आहे. आणि विश्वाला निर्माण करणारी आई ज्ञानेश्वरी ची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. जेथे
समाधी पुणे जिल्ह्यात आहे. पुढचा ऐका, ज्ञानेश्वरी किती मोठी आहे हे रेड्याला कळलं, त्याची समाधी सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. पुढे ऐका, गाथा चिन्ह बुडवला नाही ती नदी सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे. स्वराज्याचा निर्माताच पुणे जिल्ह्यात आहे. जन्म तुम्ही अभ्यास नाही केला म्हणून पुण्याला पूर्वी विद्येचं माहेर घर म्हणायचे आणि आजही ते जसंच्या तसं आहे. कारण जेवढे शास्त्रज्ञ झाले अजून ज्ञानेश्वरीची एक ओवी सुद्धा कोणाला कळली नाही. अभ्यास करा. हो, त्याच्या पुढचं ऐका, तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं तेव्हा बहिणाबाई हजर होत्या. बहिणाबाई हजर होत्या या बाजण्याला माहितच नाही. बहिणाबाई आणि महिला म्हणलं बहिणाबाईचा जन्म झाला आणि त्या जेव्हा छोट्या होत्या तर बहिणाबाईच्या नवऱ्याचं आणि बहिणाबाईच्या वयात 30 वर्षाचं अंतर होतं. बहिणाबाईचा नवरा 30 वर्षांनी तिच्यापेक्षा मोठा होता. पण तुकोबारायच्या वैकुंठ गमनाला बहिणाबाई हजर होत्या आणि बहिणाबाईने देह आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी ठेवला बहिणाबाई. आणि पुढचं ऐका, गणपती बाप्पाने जे महाभारताचं लिखाण केलं व्यसांचं ते आतापर्यंत कुणी केलं नाही. आणि तुम्ही भाग्यवान आहे का आरती पीठामध्ये तुमचा जन्म आहे. आणि किती गणपतीवर वडगाववाल्यांची श्रद्धा आहे हो. एक माणूस पंगत घालतोय, एक माणूस खर्च करतोय. हे का करतात माहिती का? गणपतीचा त्यांना काहीतरी आलेला अनुभव आहे. हँडबिल सौजन्य एक जण करतो, पाणी सौजन्य एक जण करतो, मंडप सौजन्य एक जण करतो, कीर्तनकार सौजन्य एक जण करतो, अन्नदान सगळे जण करतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच जागेत अन्नदान होतंय म्हणून वर्षभर गाव पवित्र राहत. आणि आता तुम्ही उत्तर द्या पाहिलं म्हणलं, तुम्हाला स्वर्गाला जायचं, नरकाला जायचं का वैकुंठाला जायचं? पटकन मला मी लगेच नेऊन घालणार 10 मिनिटात. जायचं तुम्हाला नाही कुठे जायचे पण बोला ना, मी नेऊन घालतो ना. 10 मिनिटं सुद्धा लागणार नाही. पाहुणे ऐके हजारे मी तुम्हाला लगेच नेऊन घालणार. तुम्हाला फक्त स्वर्गाला जायचंय, वैकुंठाला जायचंय का नरकाला जायचंय एवढं सांगा. आता ऐका, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर पुण्य करावं लागेल आणि पुण्य संपल्यावर परत खाली यावं लागेल. त्यामुळे स्वर्गात जायचा विषय मिटला. 2, तुम्हाला जर वैकुंठाला जायचं असेल तर तप करावं लागेल आणि आपल्याच्यानं काय तप होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाचा विषय सोडून द्या. नरकाला जर जायचं असेल तर आपल्याला पाप करावं लागेल आणि आपण काय पाप करीत नाही. आपण तुळशीला पाणी घालतोय, सासू सासऱ्याला भाकर घालतोय म्हणजे आपल्याला नरकालाही जायचं नाही. आता सरळ समजा, तुम्हाला स्वर्गालाही जाऊ नका, नरकालाही जाऊ नका, वैकुंठालाही जाऊ नका. घरात नीट राहा आणि घरातली माणसं माणसात ठेवा. सगळ्या घरांचा बोंग्या करू नका. घर जरा राहू द्या. संपला तुमचा विषय. तुम्हाला देवी प्रसन्न झाली आणि देव प्रसन्न झाला. देव तुम्हाला डायरेक्ट म्हणला, बोल भक्ता बोल. भक्ता भक्ता 9,000चा बोकड तो मला कापला आणि मला फक्त नख्याच वाहिल्या रे चांदळा, नख्या वाहिल्या. मला का मुंडी चालत नव्हती का? मला मागवड कळलं तो नख्या का वाहिल्या. त्या शिजत नाही रे भक्ता. जर शिजत असत्या तर तो मला वासावच ठुला असतं. आता तुम्हाला विचारतो, तुम्हाला मोक्षही नकोय, मुक्ती नकोय. नीट ऐका बरं का, मोक्षही नको, मुक्ती नको, सिद्धी नको. 6 वाक्य ऐका. स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. फक्त भगवंत तुझं नाव माझ्या तोंडात राहू दे, बस. काहीच नको, काहीच नको, बस. काय नको, फक्त मुखात तुझं नाम तरी बस. आणि तुझं नाव मुखात आलं तर तुम्हाला समर्थोय. म्हणजे आपल्याला स्वर्गाला जायचं नाही. आणि स्वर्गा बिरगाचं का वर काहीच नाहीये महाराज. तुम्ही वरचे गप्पा हलताच राहा.
वर काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी केलं नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचे उभा काय कशाला जाता? काही नाही महाराज. इंद्रिकाचं वाक्य ऐकायचं का? सगळ्याला माफी आहे, कर्माला माफी नाही. नाही. तुम्ही थोडी कळ काढा, थोडा दम धरा, सगळं होईल. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे का त्या माणसाकडे एवढी इस्टेट का आली, एवढ्या गपक्यात तो श्रीमंत का झाला. शंका घेऊ नका, त्याचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. तुम्ही कळ काढा, थोडी कळ काढा. महिला म्हणलं सुनबाई थोडी नंगाटे ना, असू द्या. जरा धावून बिवून येते ना, येऊ द्या. घालून पाडून बोलत तिला, बोलू द्या. थोडं सहन करा. इंद्रिकचं ऐका. तुझ्या सुनेला अशी सून येईल का तू काठी टिकीत भांडण मिटवायला असेल. फक्त थोडा दमदर. आणि यातल्या 3 बाया तेच काम करतात भांडण. हसण्यावर नेऊ नका. पापी माणसांनी किती जरी इष्टित कमवली त्यांच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. अरे का खोटे बोला. थोडे कळ काढा. काय माणसं म्हणतात त्यानंतर 4 महिन्यात धाबा टाकलांची शिबी घेतली. घेऊ दे. त्याला जेवढी जनता लुटायची तेवढी लुटू दे. तो लुटायसाठीच आला आहे. पण गेम होणार एवढं ध्यानात ठेवा. जेवढे कोट्याधीश लोक आहेत प्रत्येकाच्या घरात एक माणूस येणार आहे. येणार नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर नादी तरी आहे. कर्माला माफी नाही आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोलू. थोडी कळ काढा. कार्यक्रम म्हणा. 60% कुटुंब आहेत महाराज, कोट्याच्या इष्टिती आहेत. पहिला म्हटलं पण पाणी द्यायला पोरं नाही. काय करायची इष्टिती? करायचं काय मला सांगा. अरे कालवणाला नाही, तेल नाही. त्या आजीच्या मांडीवर 2 नातू खेळतात. काय लुगडं तिचं, तर तिच्या मांडीवर 2 नातू आनंदाला खेळतात. इथं एवढ्या इस्टेट आहेत, जर डाव्याला पेटावल्या तर श्राद्धापर्यंत धूर निघेल. पण पाणी द्यायला गडी आहेत. गडी पाणी देतात. आणि गडी त्यांच्या बायका बाहेरून ते आल्या चहा देत नाहीत. फ्रीज उघडतात. फ्रीज आणि फ्रीज मधून खंब्या देतात. खंब्या बर्फाचा खडा टाकून देणाऱ्या 3 जणी इथं बसले. नावा सगळं उभ्या करी. आणि तिला विचारलं नवऱ्याला दारू का देत्या, ते टेन्शन मध्ये असतात. त्यांना जर दिली नाही ना ते कुत्र्यामध्ये माणसावर हवा. त्या एकदा खंब्या दिला उताने पडले ना आपल्यालाही ताण नाही. हसणे खरं आहे का खोटं आहे बोला. सारखी वकात्या, खाटावर झोपात्या, खाटाखाली सापडात्या. अख्ख्या बेडरूम मध्ये उड्या हाणत्या आणि मोकार थुकात्या. ग बाई मोकार थुकात्या. पण कोरड पडली का वकारीत साठी त्या. अरे जरा ऐका. सगळ्याला माफी आहे, कर्माला बोला ना. कर्माला माफी नाही. तुम्ही पाप, तुम्हाला वाटतं की आम्ही सुखी आहेत, नाहीये. खरंय का खोटंय बोला. तुम्हाला वाटतं रे आम्ही सुखी. अरे येड्या पोरांचे बाप होऊन तुम्ही इस्टेटीचं वाटोळं करण्यापेक्षा वाढलं काय आणलंय. पूर्वी नियम होता आज्यानं करायचं, नाचानं बघायचं. आता तसं नाहीये. नोकरीला असताना करायचं आणि रिटायर झाल्यावर बघायचं. आता क्विक ऍक्शन आहे. आता देव सुद्धा लॅपटॉप घेऊनच बसले. देवाने आता ते ऑनलाईन भरा, मग त्याच्यात पुढं काही मिस्टेक निघाली ते काय नाही, डायरेक्ट लॅपटॉप घेतलंय. तू का नोकरीला होता का, पगाराला हात लावला नाही, सासरवाडीचं कल्याण केलं, कधी सोमवार केलं नाही, कधी एकादश केली नाही. नालाय का सगळं सासरवाडीचं कल्याण करून दिलं. जनतेचे मोकार पैसे लुटले. लगेच बटन दाबायचं, रिटायर झाल्यावर तू येणार. तुझं बटन. तुला शुगर बीपी आवत्या झटका. तुला ऍडमिट केलं का, पांढऱ्या कमी झाल्या तांबड्या काढा, तांबड्या कमी झाल्या पांढऱ्या काढा, दोन्ही काढा, उचला त्याला. बायपास करायचे का, आतून करू नका, बाहेरून करा. याला हिंडायला वाकरवर लावा आणि याला नातू सांभाळायचं काम द्या.
नाताना याच्या नागपुरीत बोट घालायचं, मी शेवा नाहीचा जगायचं आणि पळायचं खाटावर. देवाचं लॅपटॉप फास्ट आहे. खरे का खोटे बोला? हो ऐका, कर्माला माफी नाही. तुमचं काय म्हणतं? दुसरं वाक्य, आपले वाक्य कधी खोटे नाही. 31 वर्षात नाही. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती, झाली. 40% ग्रामपंचायत सदस्यांना सही येत नाही. संपला विषय. मी बोंबलत होतो हायवेच्या कडाने ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेकार आहेत. मी बोंबलत होतो पुरी पडून जातील गेल्या. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही, बायकोच कुठे. 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली, बुधवारी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली, दोघांची गाठ पडली. हात मारा माझ्या. आणि आता सांगून होतो गणपती पुढे 5 वर्ष थांबा तुम्ही, याच्यापेक्षा भयानक काळ येणार आहे. महाराज तुम्ही भाग्यवान आहेत का तुमचं गाव अन्नदान करतंय गणपतीचे, म्हणून 20% लोकांच्या पुण्यावर 80% लोक जिवंत आहेत. त्याचा अभ्यास करा. पंगत घेणारे, अन्नदान घालणारे, पाणी देणारे, मंडप सिस्टीम देणारे, कार्यक्रम ठेवणारे, हे 20% लोक पुण्यवान आहेत, म्हणून 80% पापी जिवंत आहेत. नाही तर पृथ्वीचा भारच संपलाय. मोबाईल बंद कर. तुमचं काय मत आहे? खरंय का खोटंय बोला? खरे तुम्ही इकडे लक्ष द्या. खरंय का खोटंय? महाराज 20% पुण्यवान आहेत म्हणून 80% पापी जिवंत आहेत. 5 वर्ष थांबा फक्त तुम्ही, याच्यापेक्षा भयानक काळ येणार आहे. तुमचं काय मत आहे? जमीन राहणार नाही. वडगाववाले ध्यानात ठेवा. एकाही कीर्तनात बसलेल्या माणसाला वाहिलं निघाल्यावर 30 एकर जमीन येत नाही, एकालाही नाही. असला कोणी त्याला म्हणा बोटवर कर, येऊ शकत नाही. जमीनच कुठे? 3च नाही तर 30 कुठून? 3 कुठे? का? प्रत्येकाला 2 मुलं आहेत. 1 एकर वाल्याला 2, 2 एकर वाल्याला 2 आहे. 1 एकर, 1 एकर वाल्याला 2 आहे. पटापट बोला. अर्धा कौलाच्या घरात कोणी राहत नाही. कौल हा विषय संपला. कौलाच्या घरात राहणाऱ्याला मुलगी सुद्धा देत नाही लोक. काहींना बायको करायची म्हणून स्लॅब टाकायची वेळ आली, आणि स्लॅब टाकल्यावर बायको नाही म्हणली, तेव्हापासून तो जिन्यात झोपतोय. करणार काय? आणि पोरांचा बाप आहे तयार करून गेले बरं का. पण ही थोडीशी नको बाई माया बुद्धीला. अगं तू नवरी झाली तेव्हा बैलगाडी चालती, बैल बसला घाटात 2 याला. ऐका, म्हणजे कौलाचं घर गेलं. आता तुला जमीन किती राहणार आहे का? बंगला, मग सायकल संपली, मोटरसायकल संपली. आता प्रत्येक माणसाचं 4 व्हीलरचं पार्किंग, बंगल्याचं गार्डन, बारक्या टॉमीचं घर, कुत्र्याचं, एवढीच जागा राहणार. तुमचं काय मत आहे? ट्रॅक्टर नाही, कल्टी नाही, रोटा नाही, काहीच नाही, पेराच काही नाही. आताही कितीतरी लोकांच्या वावरात ट्रॅक्टर वळत नाही. वळवलं मारामारी झाल्याशिवाय राहत नाही. जमीन नाही. खरंय का खोटंय बोला? 2 हे डोंगर राहणार नाही. डोंगर संपले, निम्मे तर गेले. तर कवाय उठा, खाट 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 खाट, आमुष्या नाही, पौर्णिमा नाही. बरं ते वाजत आहे भारी मशीन, टुक 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 टुक, खट 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 खड 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 खड. एक बांधाच्या त्या बाजूला वाचवलं बसलं होतं, त्याला माहित नव्हतं इकडं मशीन. जेव्हा खट 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 आवाज जाग्यावर मिळालं डोंगर राहणार नाही. खरंय का खोटंय बोला? दबाड बोलू नका. खरंय का खोटंय? जमीन गेली, डोंगर गेले, नोकरी मिळणार नाही. नोकरीचं काय घेऊ बसते? 20 लाख भरा 3,000 पगार काही जटे का नाही?
20 लाखाचं 4% व्याज होते 40,000. तर शिविंगला टाकले पावत्या केलं तर 9% व्याज आहे, 7%. आता काय नोकरी नाणार नाही, छोकरी तर कधीच नाही. 10 वर्षापूर्वी वडगाव काशिंद्याला तुम्ही कुणी कुणी या, वडगाववरून या, इकून या, मनसरवरून या किंवा खालून या, काही ठिकाणी तुमच्याकडे यायला लोक घाबरत होते. एवढं गाचपण होतं. खरं का खोटे बोला? आता तुमच्या गावात कुठूनही यायला 3 किलोमीटर मध्ये 3 ढाबे, 6 बार आणि 113 टपरे. मी थांबून राहतो, तुम्ही मोजून या. 5 वर्ष धंदा नाही, तुमचं काय मत आहे? आणि 5 वर्षाने सर्वसामान्य माणूस राजकारणात दिसणार नाही. ज्याला 2 एकर जमीन आहे आणि पोरग आहे आणि पोरगे, त्याने शिपाई सुद्धा पंचायतीचा व्हायचं नाही. तुम्ही बघितले तुम्हाला. म्हणून तुमच्या पाया पडतो भाऊ, काही करू नका, कष्ट करीत राहा आणि मिळेल त्याच्यावर समाधान माना. कष्टाची लाज धरू नका रे, लाज धरू नका, लाज धरू नका. मिळेल ते कष्ट करा. महिला मंडळ आहे ना आपल्या घरात, थोडस काय असेल ते कमीत राहा. 4 मेथीच्या जोड्या आहेत ना, विका. 2 कोथिंबिरीच्या जोड्या आहे ना, विका. पण पैसा कमवायला घाबरू नका आणि लाज धरू नका. तुमचं काय मत आहे? हा मुलगा वाजवतोय ना, याला किंमत कवर आहे माहिती का? याचे हात चांगले तवर, ज्या दिवशी याचे हात संपले, संपला तो हात गेलो, त्याला कोण बोलीन वळगावला आणि कोण चापायची? यांना किंमत आहे ना, यांचा घसा चांगला आहे म्हणून. इंद्रिकचं वाक्य ऐकायचं का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक तुम्हाला सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. अरे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, हवा जायला लागली, संपला विषय. लोक म्हणणार उरफाटे बोलायला लागलं, पण महाराज लोकांना काही केलं नाही. दोघांची बांधावरून मारामारी झाली. एक बैलगाडी वावरातून गेली, मारामारी झाली. एक मेलाने एक हात गेला. बैल सोडायला माणूस राहिला नाही, वावराचं करायचं काय? तुम्हाला सुधारतं का मी काय म्हणतो? दोघांची मारामारी झाली. दोघं पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांच्या एका कानफाटी दिली. 50,000 घेतले आणि म्हणला परत असं करू नका. आता एक कानफाटीत केवढ्याला बसली? 50,000. तरी तो म्हणतो मी ती जिजी लावली. तुम्हाला झालंय काय? कचेरीत जा तुम्ही, 4च माणसं आहेत कचेरीत. घटस्फोट, बांधाचं भांडण, ही स्थितीची वाटणी आणि कार्यकर्त्यांच्या मारामाऱ्या. सगळी गर्दी तीच. तुम्ही का भांडून राहिला मला हेच सांगा. तुम्हाला सुधारत का मी काय? करणार काय तुम्ही भांडून? बरं चला, तुमच्या बाजूने कोण येणार आहे? कोण येणार आहे? तुम्हाला वाटतं का कोणी येईल? नबाड बोलू नका, माया पुढे खरं बोलू नका, गणपती पुढे कीर्तन आहे. तुम्हाला वाटतं का तुम्हाला कोणी सोडी नाही? मग कुठे करतात कशाला? कशाला कर? 7वी नापास कार्यकर्ता आहे तो PI ला फोन करतोय. रात्री मारामारी झाली, त्या 2 पोरं आपले सोडून द्या, 7वी नापास. तो PI 29 वर्षे पुस्तकं उलटी पालटी करून झाला, त्याला हा 7वी नापास शिकतोय. PI म्हणणं जमणार नाही. तुम्हाला मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास. काय बोलायचं? दोघं जमकोला देतात PI ला. आता त्यानं जर याला इंग्रजी शिवी दिली तर वन्स मोर म्हणतील अशी स्थिती. महाराज सत्ता पैसा, सत्ता पैसा, दडपशाही, गुंडशाही लई दिवस नाही चालत.
तिला एक दिवस अंत आहे असं नाही चालत. सत्ता, पैसा, दडपशाही, गुंडशाही ही लय दिवस नाही चालत. नाही चालत. सख्या भावाला नगरीतून बाहेर काढलं रावणानं. तुम्ही अभ्यास करा. सख्खा भाऊ नगरीतून बाहेर काढला. तो एक भाऊ झोपून राहिला. कशाच्या जोरावर? सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर. कुणी कुणी पाठ करा. कुणी? रावणाने. विभीषण कुठं काढून दिला? नगरीच्या बाहेर. झोपून कोण तुला? कुंभकर्ण. कशाच्या जोरावर? पण जेव्हा लढायला कुणीच नाही राहिलं तेव्हा कुंभकर्णाला उठावं लागलं. हे ध्यानात ठेवा. त्या डोक्यातच नाही आला. ही सत्ता एकेकरी ध्यानात ठेवायचं. सत्ता, पैसा आणि गुंडशाही पुढे विद्वत्ता चालत नाही. हा, तुमच्या लाख ज्ञानेश्वरी पाठ असेल तिथं चालत नाही. पण जेव्हा रावणाला कोणीच लढायला राहिलं नाही तेव्हा कोणाला उठवलं? बोला ना, कोणाला उठवलं? आणि कुंभकर्ण उठल्या उठल्या म्हणला मला उठवायचं कामच काय? हे म्हणले हो तुझ्या भावाने ती सीता पडून आणली, झटे झाले, युद्ध होणार आहे. तो कुंभकर्ण म्हणला ही रावणाला दुर्बुद्धी सुचली कुठून? हे म्हणले तुझ्या भावाला सांगतो आम्ही फक्त तुला उठवलं, आम्हाला काय घेत नाही. तो कुंभकर्ण रावणा पुढे जाऊन रावणाला काय म्हणला माहिती का? तुला 80,000 बायका पाहिल्याच होत्या, तो अजून एवढ्या करायला होता. पण तो हे काम करायला नव्हतं लागत. काय शब्द आहेत? सीता आणायला नव्हतं लागत. तो म्हणला मी तुला प्रवचनाने बोलवलं, तुला युद्ध करायला बोलवलं. तुम्हाला युद्ध बिद्ध जमणार नाही, या युद्धात तू जगणार नाही. कुंभकर्णाचं वाक्य. आता जे युद्ध होईल याच्यात तुझा कार्यक्रम. तो रावण म्हणला तू असं म्हणलाच का म्हणून? तो म्हणला म्हणलो नाही. रामाची संपत्ती दैवी आहे आणि रावणाची संपत्ती आसुरी आहे. विचार कर तू, तुझी संपत्ती कशी आहे? आसुरी आहे. आणि रामाची संपत्ती दैवी आहे. आणि दैवी संपत्ती पुढे आसुरी संपत्ती टिकू शकत नाही. तू ह्या युद्धात मारणार आहे, माझं ऐक, सीता लिहून दे. बरं तू एकटाच मारणार आहे असं नाही, तू मला घेऊन मारणार. तुला कसं काय घेणार? तुला म्हणे मी तुझ्या बरोबर युद्धाला येणार म्हणलो, तू मेलो मी का काय सत्याला नाही घालणार का? माझा आहे कार्यक्रम. मग रावण म्हटला तू जर मारणार आहे तर तू माझ्या बरोबर येऊ का राहिला? तो म्हटला येण्याचं कारण आहे, आज तुझ्यावर संकट आहे, मी तुझा भाऊ आहे. जर तुझ्या बरोबर युद्धाला आलो नाही तर कलियुगात एकही भाऊ एकाच्या भावाच्या जवळ जाणार नाही. कलियुगातल्या माणसाला बंधू प्रेम करावं म्हणून मी तुझ्या बरोबर येतो. इतका कुंभकर्ण हुशार तरी आणि नगरीच्या बाहेर काढला. म्हणून रामचंद्रांनी पुरुष मंडळी महिला मंडळ जेवढे रामायणात युद्ध झाले एकाही युद्धामध्ये रामचंद्रांनी माणसाचा वापर केला नाही. जेवढे युद्ध झाले जटायूला जवळ घेतलं, वानरांना जवळ घेतलं, पण माणसाला रामचंद्रांनी जवळ घेतलं नाही. इतकी रामचंद्रांची सायकोलॉजी फिट होती. मानसशास्त्र जाणलं होतं त्यांनी, ते माणसं जवळ केलं नाही. काय घेतलं नाही? रामाने एका युद्धाला रामचंद्राने माणसं जवळ घेतली नाही. कारण माहिती का? सीता लंकेत आहे, लंका सोन्याची आहे. उद्या जर यांना सीता शोधायला लावलं, हे एका भिताडीला सुद्धा इट व्हायचे नाही. इटाच्या इटा उपसून आणखी वानर बरी ही अवलाद नको. पण माझी सीता राहील तिथंच, हे सोनं घेऊन पळत सुटतील, यांच्या नादी लागाय नको. आणि दुसरं कारण माणसं काय लिहिली नाही? नाही हे धोकादायक आहे, हे 90 वर बदलत आहे. त्याला जर चांगला खांब्या दिला, बोकड्याचं मटण दिलं आणि 100 रुपये जर दिले तर हे काही करीत आहे, याच्या नादी लागायला नको. यांची मारामारी होईल, माई सीता डोंगरातच राहील, यांना सोडा. म्हणून त्यांनी हनुमंताला केलं आणि प्रत्येक गावाचा ग्रामरक्षक म्हणून त्याला निर्माण केलं. म्हणून प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर आहे. आणि मारुती देव नाहीये, मारुती ग्राम रक्षक आहे.
माझा जसा सांभाळ केला तसा सगळ्या गावाचा कर. म्हणून रामचंद्रांनी माणसं वापरली नाही. म्हणून तुम्हाला मी कीर्तनाच्या पहिल्यांदाच सांगितलं, मित्र चांगले तर संसार चांगला. तुम्ही माणसांमध्ये चांगलं राहायचा. तुमचं तर डोकंच बंद झालं. तुम्ही आज कीर्तन ऐकूनच बदल झाले. आणि पाया पडून सांगतो वडगाववाल्यांना, काही असो गावाचं गाव पण टिकून ठेवा. आज गावात गावं राहिले नाही. प्रत्येक गावात तमाशा झालाय. प्रत्येक गाव. आमची एवढी पंचायत झाली मला कीर्तनाला जाताना. आम्ही तर रस्त्याने घरीच्या घरी चहा प्यायला थांबलो तर मला समजतो तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी थांबले. जाताना आम्हाला 5,000चा फटका बसला. आता काय काय तुमचं राजकारण केलं खाली. मला पाया पडतो तुमच्या. 5 तारखेपर्यंत राजकारण करा, पण 7 तारखेला 5 वाजता सगळे एकत्र बसा. गावाचं गाव पण मोडू नका. नाही, गावची स्मशानभूमी एक आहे, गावातली माणसं एक आहे. आपल्याला गाव टिकवायचं आहे, बाकी त्यांची घेणं नाही. मला राजकारण हे टीट फॉर टॅट असावं. 7 तारखेला मतमोजणी संपली ना, 7ला संध्याकाळी 25-30 जण गप्पा मारीत बसले पाहिजे. पुन्हा तो विषय काढायचा. जागते नाही. हे 5-7 दिवस तुम्ही मजा हा ना, तेवढा तुम्हाला पुन्हा 5 वर्ष कोणी आहे थोडी तुम्हाला चालून हलाय डाव. तुम्हाला पप्याची आई सोडून कोणी मार्केट देत होतं का? आणि आता 15 दिवस आहे तुम्हाला किंमत अशी तशी. असं तसं 5 तारखेला 5 वाजेपर्यंत सकाळी थुकेल तर मग वाळून खा. लोकांना काय घेणार? पुन्हा 29 पर्यंत तर तुमची गरज. पण तुम्ही गावाचं गाव पण घालू नका. तुमचं काय म्हणत आहे? आपल्याला लग्न करायचे गावात, एकत्र बसायचंय, एकत्र नांदायचंय. आमचे महाराज तुमचं गाव तरी चांगलं आहे. आम्ही गाव पाहतो महाराज. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची. एवढी गाव पाहिलीत म्या. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, इतकं खाली राजकारण गेलं. काय झालं? रडला तो. साखरपुडा झाला ना मुलीचा, रडला तो. पैसे जाऊ द्या, पैसे तर मी घालणारच होतो, ते माझ्या लेकरूचे. पण भाऊ माझ्या बैठकीत असताना तर मला समाधान वाटलं असतं. रडला. म्हातारी माणसं हसण्यावारी घेऊ नका. हो, हे इंद्रिकाचं कीर्तन आहे भाऊ. लई तळतळीने बोलणार माणूस. मला तुम्ही महाराज म्हणावून माझ्या पाया पडावा हा माझा विषय नाही. पण आज आपल्याला गणपती पुढे काही गोष्टी करायच्या आहेत. आपल्याला आता बदल करून घ्यावाच लागेल आणि वाक्य पाठच करावं लागेल. आपुली आपण पुरुष म्हाताऱ्या माणसांना अजून एक सांगतो, तुम्ही कधी मारा, माझं मत नाही, पण तुम्ही खाते फोडून मारा. आज इथं जेवण करा. आता इथं 4,000 लोकांचा स्वयंपाक आहे आणि पुन्हा दुपारी तलाठी गाठवा. तुम्ही हसण्यावारी नेऊ नका. तुम्ही जाता उलथून. मागच्या एवढ्या कुठ्या होत्या खाली. वाटलं तर एखादा गुंठा तुम्ही वर न्यावं. तुम्हाला म्हातारी बरोबर क्रिकेट खेळायला. खाली तमाशा करू नका. तुमचं काय म्हणतो? प्रत्येक घरात डाव्याच्या दिवशी मारा मारायचं. प्रत्येक घरात डावा फक्त टोलिजन करायचा, चप्या बिप्या करून, भाषण बिष्ण करून, नदीला मंडप मंडप ठोकून करायचा. पण घरात कुठे आहे मारा. यांचं सुद्धा आता पहिल्यासारखं राहिलं नाही. यांची हक्क सोड वेळेत करा. यांची सुद्धा बुद्धी बदलली. या काय आता पहिल्यासारख्या राहिल्या नाही. बाप मेलो बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यम परवडला पण बहीण परवडली. भावाशी न बोलणाऱ्या 9 जणी माझ्या पुढे बसले. भाऊ पाया पडतोय, बाई सैक थांब, त्यांना इचल दे. त्यांना म्हणजे ते बेवड्याला. आणि तो नालायक म्हणतो लावून धर म्हणणारे इथंच बसले खांबाजवळ. खरं होत आहे. लई भयानक चित्र आहे महाराज, भयानक. फक्त काय होतं, मी फुटक्या तोंडात असल्यामुळं बोलतो आणि तुम्ही आतल्या गाठीच्या असल्यामुळं ऐकते सांगत नाही. नाही तर हा तुमच्या घरातला प्रश्न. याची फार माणसं जम करून टाकली. यातले निम्मे लोक आहेत कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या पूर्वती नाही एवढी वैतागले लोक.
घटस्फोट, नुसता घटस्फोट. आणि यांनी जाता वेगळाच तडका उठवला. काही झालं का मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, माझी मला मोकळं करा, आता माझ्याच्यानं होत नाही आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाऱ्याचा खेळ काढून करायचं काय? हसण्यावारी लिहू नका महाराज, या गोष्टी खऱ्या आहेत. काय संपला महाराज, अरे बाप. आणि म्हणून कोणालाच बोध होऊ देऊ नका. जेने माझ्या बोध केला, तेही माझा बरा बोध केला, तेही माझा बरा बोध केला, तेही माझा बरा बोध केला. आणि दृष्टी नामा हृदयाचा गुण बरा, तेने माझ्या बरा बोध केला, तेने माझ्या बरा बोध केला, तेने माझ्या बरा बोध केला. आणि दृष्टी नामा हृदयाचा गुण बरा, तेने माझ्या बरा बोध केला, तेने माझ्या बरा बोध केला, तेने सगळं जाऊ द्या, पण आपुली आपण कीर्तनात एकच शब्द होता, काय होऊ द्या पण आपली सोडवण करा. आणि सगळं खराब होऊ द्या, मन खराब होऊ देऊ. आज डॉक्टर लोक सांगत नाहीत महाराज, कुणी डॉक्टर असले तर 60% पेशंट हॉस्पिटलमध्ये फक्त मनानं आजारी आहेत. काही नाही झालं, काहींना काहीच रोग नाही, फक्त ऍडमिट करायचा, डबड्यात चिल्लर भरायची आणि वाजवायची त्याच्या कानापुढे, तरी तो उठून बसतो. लोकांना नुसतं पैशाचं याड लागलंय, लोकांना काहीच नाही झालं. काही काही पेशंट असे काहीच नाही, फक्त आजच्या खोलीत न्यायचे, गिरणीचा पत्ता काढायचा, 2-4 पट्टी आणलेला तो सरळ घरी गेल, त्याला टॅबलेट नको काही नको. लोकांना एकच रोग झालाय, म्या केलं काय. आता याला पुढे इंजेक्शन, आता कोणत्या विद्यापीठाचा डॉक्टर आणायचा तुमचा आजार घालवायला, म्या केलं काय झालं काय. आता याला कोणत्या डॉक्टर आणायचा. सगळ्या लोकांना हाच आजार झालाय. खरं खरं आहे का कुठे काय नाही, लोकांना फक्त 3 रोग झाले. मला पैसा पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे, माझ्या पुढे कुणी गेलं नाही पाहिजे. लोकांना काहीच लागत काहीच नाही. असे एखाद्या चक्करी आलेल्या माणसाला नोटा दाखवले ती उठून बसायला काय नाही झालं. लोकांना काय शुगर काय बीपी काय. आता हे 70 वर्षाची म्हातारी झाली, यांना खबर पाहिजे पिशी नाही काय. आता हे बाबा 80च्या पुढे गेले तर आपले सगळं अजून थंडते का नाही, अजून चष्मा नाही, आणि त्यांच्या नातीला चष्मा आहे. हे 2-3 आजीबा आहेत, अजून सुई होई द्या. हा बरोबर. कशामुळे माहिती घ्या, काळ्या आईची सेवा, कोठ्यातल्या गायची सेवा, दरवाज्यातल्या पाहुण्याची सेवा आणि निर्मळ मनाचा व्यवहार. 4 गोष्टीमुळे ह्या लोकांना शुगर झाली. आता कुठून पिशी काढल्यात काय करत नाही. पहिल्या पिशीच नव्हत्या, पिशी आता निघाल्या तेवढ्या 10-20 वर्ष. तांबड्या कमी झाल्या, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या, पांढऱ्या वाढल्या, दोन्ही काना उचला त्याला. अरे मग म्हाताऱ्यांच्या पिशी गेल्या पुढं. काही झालं का शुगर, काही झालं का बीपी, काही झालं का झटका, काही झालं का अटॅक. काय झालं पाहिजे. आणि ज्याला शुगर असते त्याला सिंगल अटॅक येत नाही. शुगरवाल्याला 1 खट्टी 3 येतात. शुगरवाल्याला टप्पा नाहीये. शुगरवाल्यांनी नियमच पाहिजे. आता इथं शुगरवाले आले ना, काही येतात बरेच जण शुगरवाले इथं 7-8 आलं. ते स्वयंपाकाचा का मारतात, तुला काही घे नाही. तुला शुगर आहे, तू फक्त बटाटा खायला वापर आहे, तुला काय दुसरं काय. आणि आट्या हे लोकांना काय येतात सांगून टाकू तुम्हाला. लोक मानसिक टेन्शन मध्ये, एवढे मंडपावर स्टेजवर खाली बसलेले लोक आहेत ना, सगळ्यांच्या डोक्यात वेगळंच टेन्शन आहे. याला टेन्शन आहे वडगाववाली किती देते, मला टेन्शन आहे गेल्या वर्षीपेक्षा थोडी वाढी टाका.
यांना स्वतःला टेन्शन आहे, त्याला मला सारखे देते का? आज प्रत्येक माणूस लोड मध्ये आहे. मायाकडून सांगतो, कोणाला कशाचं टेन्शन आहे, यांना टेन्शन आहे, जमावलंय पोराचं. पण योग्य पार पडलं तर ठीक, मध्येच जर ते पुरी धोका दिला. हो, आता लोक इतके फास्ट आहेत, मंगळवारी जमावले गुरुवारी लग्न करतात लोक. आता थांबायचे दिवस संपले, आता थांबल्यावर थांबलाच नाही. आता फास्ट ऍक्शन आहे, फास्ट. मंगळवारी पाहुणे आले, जमलं चला ओके, मग गुरुवार हा लगेच बसता, तुमचं तुम्ही करा, आमचं आम्ही करीतो, मोकळं. पैसे आहेत लोक, पैशात काय, पैशाला ऊत आलाय, पैसा नाहीये सध्या लोकांकडे. इतका पैसा आहे तर काही करतील लोक, पण नवरदेव आणणार कोण? पंचवीस टक्के बायांनी मा पप्या सुखी व्हावा म्हणून भावाची पोरगी केली. तिथं चव गेली की भावाची कशी जिरली. अहो, भाऊ पोरीची बाजू घेईल तशी नाही घेणार, त्याची मुलगी येते. आपल्याला हेच शिकायचं आहे. अन्नदात्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि वडगाववाल्याचं कौतुक केलं पाहिजे. फुलं वाटून द्या आता. आणि आपल्याला हे शिकायचंय, जेने माझ्या मना, एकच शब्द होता, जेने माझ्या मना मार्ग गेला.